कॉलनीमध्ये नाही जाणार, मी घरात जाणार, प्रत्येकाच्या घरात जाऊन बसणार आणि विचारलं की काय काम आहे. आजकाल मला बऱ्याच ठिकाणी लोकांनी सांगितलं की आमच्या सासूबाईंनी सांगितलं मंदिरात या, पण भाऊ माझ्या सख्या सालीचा साखरपुडा आहे, गेलो नाही तर बायको घरात गेलं नाही, ते सोडून मी इथं बसलोय. आणि राजे भाऊने मला 10 दिवसापूर्वी सांगितलं होतं की आपल्याला सत्कार घ्यायचा आहे, मंत्रिमंडळाचा विस्तार आहे. मला किती कॉन्फिडन्स होता बघा की मी मंत्रिमंडळात मी 10 दिवसापूर्वीच म्हटलं की मी आहे, येतोय, मला ज्युनियर आहे. कारण माणसाने आपली पोहोच ओळखावी, आपल्याला परिस्थिती ओळखावी. आणि मला माहिती की एवढे सिनियर लोक आहेत, एवढी कॉम्पिटिशन आहे, त्याच्यात आपला नंबर लागण्यात अर्थ नाही. त्याच्यात बाकीचे सगळे तिकडे, मी एकटाच तिथं नाटकच करतोय, कारण मला पुढच्या पंचवार्षिक तयारी करायची. आणि त्याच्यामुळे इथे आपण जेव्हा काम करतो तेव्हा सर्व समावेशक काम करणं हे महत्वाचं आहे. जेलरोडला लोकसभेचा जज पाहिल्यावर भल्याने टेन्शन होतं, कारण 8,000चा फरक, 25 जवळपास 22,000चा लीड दिला होता. तो 22,000चा लीड तोडण्याचं काम हे जेलरोडने करून टाकलं होतं आणि मागे ठेवलं होतं लोकसभेला. परंतु आत्ताच जे आहे ते जेलरोडला आपण 12,000 पुढे, आणि त्याच्यामुळे लोकसभेचा जो काही फटका बसला होता तो विधानसभेच्या त्याचे भर काढण्याचं काम या जेलरोडने केलं. त्याबद्दल मी खरंच जेलरोडकरांचे मनापासून आभार मानतो. आणि जे जे कामं असतील, आमचे इथे दिनकर आप्पा तर नाहीये, त्यांनी पण खूप मेहनत घेतली. आमचे भगवान शेठ लोळगे त्यांनी, आमचे खासबाई साहेब आहेत, त्या सगळ्यांनी राजाभाऊ तरुणांची पळी तयार करून सगळ्या लोकांपर्यंत पोहोचायचं काम केलं. आणि सर्वात महत्वाचं आमचे नामदेव भाऊ इथं बसलेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि प्रबोधन मंचाचं जे काम यावेळेस होतं त्या कामाने या सगळ्या गोष्टींवर कळत सर्वांचं काम हे प्रबोधन मंचाने केलं. कारण माइंड टू माइंड संपर्क, लोकांशी एका मायक्रो प्लॅनिंग जे असतं ते प्लॅनिंग करण्याचं काम, प्रत्येकाला कामाला लावण्याचं काम आणि प्रत्येक मतदार बाहेर काढण्याचं काम हे प्रबोधन मंचाने आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलंय. आणि त्याच्यामुळे त्यांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहे. राजाभाऊने आता मला काही मागण्या केल्या, आपलं रस्ता रुंदीकरण असेल किंवा इतर गोष्टी आहेत, तर रस्ता रुंदीकरण भाऊ आपण शिवस्ता आराखड्यात टाकतोय, त्याच्यामुळे ते होऊन जाईल. आणि इथला जो प्रश्न आता ते तुमचं भाऊबल द्यायचा, कारण मी काय तुमचं जाऊन तारखेला म्हणजे तुम्ही कोण आले, त्याच्यामुळे आता काही ठिकाणी अवघड दुखणे असतात. मला बरोबर बोरडे विचार चांगले ऐकून जातात, तिकडे थोडं अवघड टाकणे. आणि त्याच्यामुळे आपण सगळे मिळून प्रयत्न करू, परंतु काही गोष्टी आपल्या हातात नसतात. त्या प्रयत्न करणं आपण जे आहे आपल्या हातात ते नक्कीच करू. परंतु आता दुसरी गोष्ट जी आहे ती इथं पाण्याचं थोडंसं दुर्भिक्ष आहे. त्यासाठी आपण दारणाचं आजच आराखडा केलेला आहे आणि मागे पण 225 कोटीचा जे आहे ते टेंडरला आहे. त्याच्यामुळे इथं पाण्याचं बऱ्यापैकी जे क्रॉसिंग होईल प्रेसच्या इथलं पाईपलाईनचं, त्याच्यानंतर पाण्याचा फरक पडून जाईल. आणि खेलो इंडियाचं जे आहे स्टेडियम त्याचकडे लक्ष देणं, आपण एकदा आयुक्तांकडे जाऊन याविषयी बोलणं करून घेऊ. विविध गार्डन जे आहे त्या गार्डन्स मध्ये आज लक्ष देणं गरजेचं आहे, कारण जे नगरसेवक तेच गार्डनचे कॉन्ट्रॅक्ट करेल. आणि त्याच्यामुळे कुठेतरी फक्त बिलं काढायचे काम, मी ओपन बोलतो, मी काही कोणाला घाबरत नाही, माझा हा धंदा नाही राजकारणाचा. आणि जो धंदा करतात त्या सगळ्यांना घरी बसवायचं काम याच्या पुढे करणार आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित समाजसेवा करामध्ये तुम्ही पैसे कमवणारा जर एखादा असेल तर त्याला त्याची जागा लोकांनी दाखवली पाहिजे, ही माझी भावना आहे. कारण राजकारणातून पैशातून राजकारण हे जे नवीन ट्रेंड निघतोय, महापालिकेचाच निवडून यायचं, महापालिकेचाच नगरसेवक व्हायचं, त्याचेच कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे, त्या कॉन्ट्रॅक्ट मधूनच पैसे काढायचे आणि लोकांनी नंतर सांगायचं की काम खराब आहे आणि स्वतःच आंदोलन करायचं लोकांना घेऊन जाऊन. म्हणजे हा कोणताच नियम मलाच कळत नाही, लोक एवढे राहिलेले नाही. आणि त्याच्यामुळे या भागात जे आहे त्यात आपल्याला सावध झालं पाहिजे. ही नवीन प्रवृत्ती जी फोफावून राहिली यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे. फक्त गोड बोलायचं आणि काम काढून घ्यायचं, काम बघायला गेलं उद्देश सांगायचं, गोड बोलायचं, इव्हेंट करायचं आणि काम काढून घ्यायचं. त्याच्यामुळे ही जी नवीन परिस्थिती आली
ते आपण आता बघितलं पाहिजे. आपल्या सगळ्यांना आता शेवटेकर सरांनी सांगितलं की कार्यशाळा घेतली पाहिजे. सर नवीन मुलांसाठी कार्यशाळा ठीक आहे, पण आमचे बीजेपीचे जे जुने एवढे की 5 वर्षात त्यांच्यापासूनच मी खूप काही शिकून गेलो. त्याच्यामुळे एकदम हार्डकोर आणि आपले जे लोक आहेत ते इथं त्यांना शिकवायची गरज नाही, कारण तळागाळात काम करताना जो अनुभव गाठीशी असतो असे अनुभवी लोक इथं आहेत. आणि एखादी जागा असेल तर आपण सांगा, आपण त्या दृष्टिकोनातून नक्कीच प्रयत्न करून एखादं सेंटर इथं उभं करू शकू, जेणेकरून नवीन कार्यकर्ता आपल्याला इथं तयार करता येईल आणि त्या माध्यमातून कामं करता येईल. सोनार समाजासाठी आपण कमिटमेंट दिली. माळवे साहेबांनी, आमचे मामा आहेत भगवान मामा, दोघांनी मिळून आता त्याचं फॉलोअप घ्या म्हणजे तर परत लोक म्हणते कमिटमेंट दिली तयार झाला असं व्हायला नको. आणि त्याच्यामुळे ज्या ज्या गोष्टी काही राहिल्या त्या भविष्यात आपण नक्कीच पूर्ण करू. आपण मला इथं बोलावलं त्याबद्दल मी आपली खरंच मनापासून आभार मानतो. राजाभाऊंनी मला रामाची मूर्ती दिली. खरं तर ज्या दिवसापासून मी राममूर्ती बनवली त्यापासून मीच राममय झाले, कारण जिकडे जाईल तिकडे मला रामाचीच मूर्ती मिळते आणि मी राहतो मंदिरासमोर. त्याच्यामुळे माझ्या घराचं नाव रामबाग आहे आणि सगळंच राममय असल्यामुळे त्या रामाच्या आशीर्वादानेच बहुतेक मला एवढं यश मिळतं. कारण आपण म्हणतो रामाय रामभद्राय रामचंद्राय धीमहि रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः. तर त्या रामाला प्रत्येकदा वंदन करतो. त्यांच्या कृपेने आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सदिच्छाने जे यश मिळालंय ते यश आपलं आहे. कारण नेता जो असतो तो 1 मिनिटासाठी येतो, अर्ध्या तासासाठी येतो, 1 तासासाठी येतो, पण त्या नेत्याची रॅली असेल, बैठक असेल, मीटिंग असेल, ती मीटिंग यशस्वी करण्यासाठी दिवसभर जो कार्यकर्ता लागतो त्या कार्यकर्त्याचा हात आहे. आणि त्याच्यामुळे त्या कार्यकर्त्यांना मी खरंच मनापासून आभार मानतो की ज्यांनी माझ्या या विजयाचा पाया रचला. कारण ते नसते तर मी इथं आमदार म्हणून उभा नसतो. आणि त्यातलं त्यात नाना आहे, आमचे मामा आहे, भाऊ आहे, या सगळ्यांनी इथे मोठा मदत केली, आशीर्वाद केले दिला आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपण विजय मिळवला. आपल्या सर्वांचे परत एकदा आभार मानतो. राजा भाऊनी इथं चांगला कार्यक्रम घेतला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो, कारण त्यांना माहिती माझ्या हातात एकट्याच्या काही नाही. त्याच्यामुळे शुभेच्छा. आणि पहिल्या दिवसापासून सांगायचं मला आमदार व्हायचे कळलं. त्याच्यामुळे जे करायचं ते डंकी छोटके असं केलं तर यश मिळतं. आणि त्याच्यामुळे आज इथे मी आपल्या सगळ्यांचे आभार मानण्यासाठी उभा आहे. कारण आपण सगळे नसते तर आमदार म्हणून मी इथं उभा नसतो. कारण माणूस हा जो असतो तो एकटा निवडून येत नसतो. त्याला हातभार लावणारे, त्याला सपोर्ट करणारे, त्याला मदत करणारे, आशीर्वाद देणारे हे हजारो हात असतात, लाखो हात असतात. आणि 1,58,000 मतं पडणं हे मला स्वप्नात वाटलं नव्हतं. 1,58,000 मला वाटलं तर 1.25 लाखाच्या वरती जाऊ. कारण समोरून पैसा खूप येत होता आणि समोरचा उमेदवार हा भारतीय जनता पक्षाच्या पार्श्वभूमीवर असल्यामुळे त्याला पक्ष काय हे माहीत होतं. परंतु मी सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानेन की त्यांनी कुठल्याही आमिषाला बळी न पडता आपल्या पक्षाचं एक चांगलं काम केलं, चांगलं काम उभं केलं. आणि त्या माध्यमातून एक नाशिक शहरातलं सर्वात जास्त लीड आपल्याला मिळाला. खरं तर मला संजयजी कीर्तनांनी काही पार्श्वभूमी सांगितल्या. सर, निवडणूक झाल्यानंतर मी त्या निवडणुकीवर अभ्यास करतो. आमच्या वडिलांनी सवय लावली. मी यादीवर अभ्यास करतो, मी लोकांच्या मानसिकतेवर अभ्यास करतो, लोकांच्या ट्रेडवर अभ्यास करतो. आणि जेव्हा मी ते बघितलं तेव्हा मालेगाव आणि धुळ्यात जे उमेदवार होते ते उमेदवार लाखाच्या फरकाने निवडून आले. म्हणून मी तिथल्या नातेवाईकांना फोन केले, म्हटलं काय रे एवढा लीड. तेव्हा त्यांनी सांगितलं की धुळ्याला लोकसभेला 5,000 सीट पडतं, वोट जिहाद होतो. मग वोट जिहाद फक्त समोरचे लोक करू शकतात, आम्ही पण करू शकतो, हे या निवडणुकीने दाखवते. आणि त्याच्यामुळे जे एक नवीन ट्रेंड आला होता वोट जिहादचा
त्याच्या सनसनीत कानाखाली चपराकणारं काम हे हिंदुत्ववादी लोकांनी ह्या निवडणुकीतून केले आणि त्याच्यावर कळस चढवण्याचं काम आमच्या लाडक्या बहिणींनी केलंय. त्याच्यामुळे मी जिथे जिथे गेलो तिथं आमच्या बहिणींनी मला ओळखलं आणि मला सांगितलं की आम्हाला घरच्यांपुढे पैसे मागण्यासाठी हात पसरायची वेळ येत नाही, वेळ येऊ देत नाही. त्याच्यामुळे देवा भाऊंचे तोंड उमेदवार म्हणजे आमचे भाऊ आहे आणि त्याच्यामुळे मतदारूपी आशीर्वाद हे आम्ही तुम्हालाच देणार. एक आम्ही सगळे आमदार गप्पा मारत बसलो होतो. एक कार्यकर्ता आला, तो राष्ट्रवादीचा होता, शरद पवार गटाचा. त्यांनी सांगितलं की मी जेव्हा मतदानाला गेलो आम्ही घरच्या महिलांना सांगितलं होतं की तुतारीला मत द्या, परंतु जेव्हा नंतर आम्ही आलो तेव्हा महिलांनी 4 दिवसांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला मत बीजेपीने दिले होते, पैसे बीजेपीने दिले होते, आम्हाला मदत बीजेपीने केली, आम्ही जाऊन कमळाचं मत दाबून आलो. आणि त्याच्यामुळे तुतारीच्या कार्यकर्त्यांच्या घरच्या महिलांनी जर बीजेपीला मत दिले तर ईव्हीएमला दोष देण्यात मार्ग नाही. त्याच्यामुळे काय आपण करतो आणि आपले उमेदवार कसे हे बघून मग आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आता जर हजार कोटीचे भ्रष्टाचार केलेले उमेदवार दिले आणि ईव्हीएमला दोष दिला तर ते ईव्हीएमचा दोष आहे का तुमच्या उमेदवारात दोष आहे, तुमच्यात दोष आहे आणि ते ईव्हीएमला सांगून काय उपयोग. त्याच्यामुळे आज आपण बघतो की इथे आपण काम केलंय, सभेत ठेवली, तीच विधानसभेत ठेवली, तीच महापालिकेतही ठेवावी ही अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांचे आभार मानून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.